मी आत्ता आलेलो पंचवटीत आणि तुम्ही बघू शकता दूध तोंड्या मारुती डुबला आहे, त्याच्या तोंडापर्यंत पाणी आलं इथं, तोंडापर्यंत पाणी आलं आहे. आणि त्र्यंबक साईड म्हणजे आपला बापू पूल आणि त्या साईडनी लय जोरात पाऊसची शक्यता आहे याची. आणि पाणी बघू शकतात तुम्ही, भरपूर पाणी आलं आहे आणि पावसाची शक्यता अजून आहे. माझ्यासोबत अभिषेक आहे. अभिषेक काय बोलू शकतो तू? एवढंच बोल नाशिककर की जेव्हा तुम्ही गंगेवरती येत आहे तर ते चंबर विंबर नाही खूप जास्त उघडे, तर थोडं सावकाश चाला आणि थोडं बघून चाला. आणि दोतोंडा मारुती तुम्हाला प्रथम मी सांगितलं असेल की पहिले छातीपर्यंत पाणी होतं आणि आता तुम्ही बघताय की दोतोंडा मारुती नाही का तोंडापर्यंत पाणी आलं, म्हणजे लवकरच नाही का महापुराची शक्यता आहे. आता उपाय आहे तर रेनकोट घातलेलं आहे, पण तरी तुम्हाला सांगतो की एवढा जोरात पाऊस आहे ना की तो प्रचंड आहे आणि लवकरच संध्याकाळपर्यंत तरी माया मे बी देन होऊन जाईल महापूर येणार. धन्यवाद अभिषेक. आमच्यासोबत नाशिक गुरुजी सोबत आहे आमच्या, तर मी काय बोलू शकता सर? बोला. खूप म्हणजे हा नाशिकमधला पहिला असा महापूर आहे, प्रचंड मोठा महापूर आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता दुतोंड्या जो मारुती ना, जो दुतोंड्या मारुती अगदी पाण्याखाली गेलेला आहे आणि त्या दुतोंड्या मारुतीवरनं पुराची पातळी कायम ठरवली जाते. आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे गर्दी बघा लोकांची किती झालेली आहे. पण एक विनंती करतो, कृपया तुम्ही बाहेर येऊ नका, कारण की पाऊस वाढतो आहे. त्र्यंबकेश्वरच्या साईडला आता आम्ही फोन केला होता, तिकडे खूप पाऊस जोरात चालू आहे, त्यामुळे ती एक काळजी घ्या. पण एक चांगली सुखवणारी आणि आनंदाची गोष्ट काय असेल की महाराष्ट्राला एक चांगला असा पाऊस झालेला आहे. गोदावरी जी नदी आहे ती अगदी खळखळ वाहती आहे. मराठवाडा जो असतो, जो तहानलेला असतो, त्या मराठवाड्याची जी तहान भागवण्यापेक्षा शेतकऱ्यांना जे पाणी आहे ते खरंच खूप मोठ्या प्रमाणात येणार आहे. त्यामुळे ही एक आनंदाची गोष्ट आहे आपल्या सगळ्याच्या दृष्टीने. धन्यवाद सर. आणि सरांनी सांगितल्याबद्दल धन्यवाद. आणि चांगलं अजून मारुती हा पूर्णतः बुडू लागलेला आहे. म्हणजे ते बघा दुतोंड्या मारुतीच्या अगदी गळ्याच्या वरती पाणी गेलेलं आहे आणि त्या सुरू झालेली इथे दुकानं सुद्धा वाहून गेलेली आहेत. आता काही वेळापूर्वी इथे जी दुकानं होती ती वाहून गेलेली आहेत, त्याच्या वस्तू वाहून गेलेल्या आहेत. आणि तिथे दिसून शकते बरेचसे लोक जे दुकानांच्या वस्तू काढतात, दुकानं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. बघा आता मी तुम्हाला तिथे घेऊन दाखवतो. हे बघा की इथे बघा की ही दुकानं जी आहेत सगळे लोक आपली वस्तू जी आहेत ती आणि इथं पाऊस चालू झाला आणि एकदम जोरात पाऊस येणार आहे. ढग एकदम भरून आलेले आहे आणि पाणी एकदम खळखळूट वाहत चाललं आहे. याच ठिकाणी दोतोंडा मारुती बुडणार आहे, बघू शकता तुम्ही बघू शकता दोन तोंड्या मारुती डुबणार आहे. मगाशी अभिषेकने सांगितलं तसं छातीपर्यंत पाणी होतं, आता तोंडापर्यंत पाणी आहे. तर काही आज असाच पाऊस चालू राहिला तर बजरंगबलीच्या वरतून पाणी जाईल ना अभिषेक? नक्कीच म्हटलं तुम्हाला दोतोंड्यावरती या नारू शंकरच्या घंटापर्यंत जर का पाणी गेलं तर संपला तिथंच, म्हणजे महापूर आला आहे. आणि काही दुकानं वाहून जायची शक्यता आहे. आहे. नाशिकला येऊ नका, वाहून जाशील अजून. आणि हा नाशिकला या आणि इकडे एक चहावाला पण आहे, चहावाला पण तुम्ही टेस्ट करून तुम्हाला सांगायला प्रथम ॲड करणार. सर ते काय चला ना.